नवी मुंबई शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक अनोख्या पद्धतीने बॅनरबाजी करण्यात आलेले आपण पाहू शकता। ऐरोली स्टेशनच्या बाजूला जो आहे बॅनरची चर्चा नवी मुंबई शहरामध्ये होताना दिसून येत आहे। हिंदी सक्तीचे दोन्ही शासन निर्णय झाल्यानंतर मनसेकडून आणि विशेषतः ठाकरे गटाकडून जल्लोष करण्यात आला होता। त्या निमित्ताने जे आहेत मनसेचे नेते नवी मुंबई शहरातले रुपेश कदम यांनी जो आहे बॅनरबाजी लावलेला आहे। त्या बॅनरचा महत्त्वाचा मुद्दा जो आहे, मजकूर जो आहे तो खूप चर्चेतला आहे। कितने आदमी थे सरदार दो और तुम तीन फिर भी वापस लौट आए आहा तू, अशा प्रकारचा बॅनर जो आहे नवी मुंबई शहरामध्ये लावलेला दिसून येतो। गब्बर चित्रपटातला हा डायलॉग आहे आणि महायुतीतले 3 नेत्यांसाठी हा डायलॉग लावण्याचं काम जे आहे मनसेने केलेलं आहे। त्यामुळे 2 ठाकरे बंधू आणि महायुतीतले 3 नेते अशा प्रकारच्या बॅनरची चर्चा नवी मुंबईमध्ये होताना दिसून येते। त्यामुळे सोशल मीडियावर सुद्धा याच बॅनरची चर्चा जी आहे नवी मुंबई शहरामध्ये होताना दिसून येते। कितने आदमी थे याच महत्त्वाच्या मुद्द्यांवर जे आहे बॅनरचा मजकूर जो आहे तो प्रामुख्याने आपल्याला इथे दिसून येत आहे। त्यामुळे कितने आदमी थे याचा डायलॉग जो आहे तो आपल्याला याच बॅनर मधून दिसून येत आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे या तिघांना जो आहे डायलॉग मनसेने लावलेला आहे आणि 2 ठाकरे बंधूंची चर्चा आहे ती होताना दिसून येत आहे। कॅमेरामन ज्ञानेश्वर वाडेसह विकास मिरगणे, साम टीव्ही, नवी मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।